गणेश चतुर्थी येणाऱ्या 27 ऑगस्टला येत आहे। मुंबईचे चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात येतात आणि म्हणून ट्रेनी एक्स्ट्रा सोडण्यात येत आहेत। अनेक रेल्वेच्या गाड्या कोकणात काही थांबत नाही, त्याही थांबतील। नवीन ट्रेनी खास बाब म्हणून सोडण्यात येतील। हायवे आहेच, त्याशिवाय चिपी विमानतळ मध्ये मुंबई सिंधुदुर्ग ही पण वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू होईल। त्याप्रमाणे येणाऱ्या कॅबिनेटला प्रस्ताव पास होऊन सवलतीच्या दरात सिंधुदुर्गात येणाऱ्या विमानांना पेट्रोल मिळणार आहे। त्यामुळे चांगल्या प्रकारे वाहतूक अनेक एअरलाईनची पण आपल्याकडे सुरू होईल आणि रोरोची वाहतूक समुद्राच्या माध्यमातूनही सुरू होत आहे। कमीत कमी वेळात सिंधुदुर्गात मुंबईकर येतील, चाकरमानी येतील आणि गणेशाची पूजा करतील। या सगळ्या सुखसोयी, सगळे व्यवस्था आणि अनेक गोष्टी होत आहेत। किल्ल्यावर होत आहेत, काय पाण्याच्या धबधबा एक टुरिझम म्हणून पाण्याच्या धबधब्यावर सुखसोयी केल्या जात आहेत। एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर एक विकसित जिल्हा, प्रगतशील जिल्हा आणि पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपाला येत आहे। आणि त्याचबरोबर सांगेन, सिंधुदुर्गाचं दरडोई उत्पन्न या राज्यात मुंबई शहर सोडून मुंबई पुणे नंतर तिसरा चौथा नंबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नक्कीच लागेल, हा माझा विश्वास आहे।